नमस्कार, तुम्ही पाहता गावरान 90. मी भूषणराव. तर आता आपण आलो आहोत परतवाडा डेपो मध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या 5 गाड्या अशोक लेलँडच्या इथं नवीन दिलेल्या आहेत. तर हे गर्दी कशाची वर बा आमदार आहेत वाटते तिकडे. चला आमदाराची प्रतिक्रिया. ह्या ह्या 4 बसेस एक आतमध्ये गेली. अशा 5 बसेस अशोक लेलँड या कंपनीच्या परतवाडा डेपोला आलेल्या आहेत. चला आता आतमध्ये जाऊन पाहू आपण काय सीटा वगैरे याची काय स्पेसिफिकेशन वगैरे काय काय केलाय. अरे बापा रे, भारी बाबा. सीटा गिटा तर मस्त केल्या रे. पायच्यावर बसून पाहतो दाखवतो मी तुम्हाला काय नरम आहेत की कडक आहेत भावा. ह्या बऱ्यापैकी आहेत, चांगल्या आहेत बा, चांगल्या मस्त आहेत. तर आता या गाड्या 5 आलेल्या आहेत. तर आमदार साहेबांनी सांगितलं की 25 गाड्याची मागणी होती, पण आपल्या परतवाडा डेपोला 5 गाड्या आलेल्या आहेत. आज आलो आपण परतवाडा डेपो मध्ये. पहा हे आमदार साहेब आहे. आमदार साहेब 5 नवीन नवरे आणल्या डेपो मध्ये. पहा आमदार साहेब एसटी चालून राहिले. पहा काय जोरात एसटी चालून राहिले. पहा बरं भावा. प्रवासी बसले. आजकाल काय होऊन राहिलं की शिवशाही असो की साधी कोणती बस असो भावा, जीव मुठीत धरून बसा लागते भावा. पहा आमदार साहेबांना पुरा चक्कारी मारला आणि आता वापस ज्या ठिकाणून बस आणली त्या ठिकाणी बसही लावून राहिले. आमदार साहेब तुम्ही काय गाडी चालवली राजे हो. तुम्ही पहिले का ट्रक ड्रायव्हर होते काय? तुम्ही एवढ्या 5 पर्या आणल्या उद्घाटनी तुमच्या हातून काय भाव तुम्ही चक्कर मारला सांगा बरं थोडक्यात. काय आम्ही 25 ची मागणी केली होती, 25 बसगाड्याची, परंतु आम्हाला 5च मिळाल्या. भविष्यात मिळणारच आहे. आणि तांदूर बाजारात सीएनजी डेपो होणार आहे 1 वर्षात. त्याच्यामुळं या मतदारसंघाची उपलब्धी आहे. आणि तुम्ही म्हणता आता की ट्रक चालवला काय, एसटी चालवली काय. मी काय चालवलं सर म्हणून इथं आलो की नाही. मी म्हणूनच इथं आलो की नाही. आता पहा 11 तारखेला काय करत होतो. अजून मला माहित पडलं की तुम्ही आता इथं रोजगार मेळावा घेणार आहे. 4 तारखेला कुठले तरी कंपन्यावाले येणार आहे आणि 27 तारीख असं बाहेरून माहित पडलं बा. काय सांगतात ते? हा 5 तारखेलाच मेळावा होता, पण काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं पडलं की तुमचा वाढदिवस 1 तारखेला 1 मेला आहे. 1 मेचं औचित्य राखून पण मग 1 मेला रविवार येत नाही, रविवारीच तो मेळावा घेतला पाहिजे. आणि 1 मेला कामगार दिन पण आहे माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी. त्याच्यामुळं जे बऱ्याचशा कंपनीचे जे ह्युमन रिसोर्स म्हणजे कंपनीचे जे HR असतात तर ते सुट्टीवर असतात. त्याच्यामुळं 27 तारखेला घेण्यात आला, जो रविवार येतो. आणि 70 कंपन्या येणार आहे. नाशिक, संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर इथल्या 70 कंपनीचे HR येणार असल्यामुळं आणि एनी ग्रॅज्युएट, ITI 12वी 10वी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग म्हणजे आपण ज्याला इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणतो, IIT म्हटले किंवा अजून, तर याच्यातून भरती होणार आहे. तर एक चांगला मोठा इव्हेंट आहे तो आणि मतदारसंघाची उपलब्धी आहे. आणि माझा गेल्या 4 महिन्यापासून हे उपक्रम राबवण्याचा सपाटा सुरूच आहे. तर आपल्यासोबत आता परतवाडा डेपोचे मॅनेजर जीवन वानखडे सर आहेत. वानखडे सर, ह्या 5 गाड्याबद्दल हे आता 5च आमदार साहेबांनी सांगितलं का 25 ची मागणी होती, 5च आपल्या डेपोला आलेल्या आहेत. तर याबद्दल काय माहिती आहे? आमच्या सध्या स्थितीत सर्व आकारांमध्ये बसेसची कमतरता आहे.
त्या अनुषंगानं राज्य शासनाच्या धोरणानुसार मध्यवर्ती कार्यालय मुंबई मार्फत बसेसचं वाटप सध्या सुरू आहे. ह्या ज्या आपण बसेस पाहत आहोत या अशोक लेलँड कंपनीच्या BS6 दर्जाच्या नवीन बसेस आहेत. ह्या सध्या स्थितीत आपल्याला 5 बसेस मिळालेल्या आहेत. यानंतर पुन्हा 5 बसेस येतील. या आधी सुद्धा आपल्याला 10 BS6 दर्जाच्या टाटाच्या बसेस मिळाल्या आहेत. 2 स्लीपर बसेस मिळाल्या आहेत आणि येत्या 2 ते 3 महिन्यात आपल्या इथे इलेक्ट्रिकच्या बसेस पण येणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्या जो बसेसची मागणी होती आणि प्रवाशांची गैरसोय होत होती ती निश्चितच एसटी महामंडळ पूर्ण करू शकेल अशी मी आपल्याला शाश्वती देतो. तर आपल्यासोबत एक प्रवासी आहे, हे काकू आपल्या बस डेपो मध्ये आता या 5 नवीन बसेस आल्या, तर तुम्हाला काय वाटत आहे? खूप छान वाटतंय. का तर बसा नव्हत्या, खूप अडचण राहत होती प्रवाशाला. आता चांगलं झालं, चांगलं वाटतंय. अजून एक 4-5 आल्या तर बी चांगलं होईल. का तर सगळ्या प्रवाशाची हे होईल, व्यवस्था होईल, एवढंच मागणं आहे. तर याच डेपोतल्या कर्मचारी महिला आहेत. ताई, आता या 5 बसेस आल्या, 5 बसेस मध्ये आपल्या डेपोचं होते की आणखी तुम्हाला बसेस पाहिजे? नाही पाहिजे, नवीन बसेस पाहिजे. कारण जुन्या ज्या बसेस आहेत त्या एक्सपायर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा अधिक नवीन बसेस पाहिजे. म्हणजे शेड्यूल पूर्ण निघतील आमचे आणि प्रवाशांना पण सोय होईल आणि विद्यार्थ्यांची पण गैरसोय होणार नाही त्याच्यामुळे. म्हणून आम्हाला नवीन बसेस पाहिजे. तसेच एका बसेस म्हणजे कॅपॅसिटी नुसार प्रवासी असतात, पण एका बसमध्ये 100-150 असे प्रवासी असतात. या बसेसमुळे थोडं आम्हाला मनाला समाधानी आहे की बा आल्यात म्हणून. प्रवाशीची ज्या सिटी बसमध्ये ज्या प्रवासी असतात त्याची थोडी संख्या कमी फार होईल. पण आणखी जर आल्या, गव्हर्नमेंटला एकच म्हणणं आहे की आणखी जर आल्या तर खूप बरं होईल आमच्यासाठी. कारण कंडक्टरसाठी पण आणि आमच्या गाड्या पण चांगल्या राहतील. आमच्या आगाराला पण बरंच मदत होईल या गोष्टीची की बा गाड्या आल्या तर सगळे व्यवस्थित शेड्यूल. काही शेड्यूल ड्रॉप होतात, काही निघतच नाही, कारण बिघाड होते रस्त्यात गाड्या वगैरे, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात आम्हाला. म्हणून आमची एकच आहे मागणी की ह्या तर आल्या पण आणखी परत जास्त देण्याची आम्हाला मदत होईल, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. तर आपल्यासोबत याच डेपोतले कंडक्टर महिला आहेत. ताई, आता या नवीन बसेस आल्या तर तुमच्यासाठी काय सोयीस्कर काय झाल्या या बस? आमच्यासाठी ज्या आमच्या ड्युट्या ज्या ड्रॉप होत होत्या, ज्या ट्रिप ड्रॉप होत होत्या, तर त्या आता पुन्हा ऑपरेट होतील आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू.